नमस्कार। आज आपण पाहणार आहोत जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी यांच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या, अधिकार आणि नेमणुकीची प्रक्रिया। ही माहिती परीक्षेसाठीही खूप उपयुक्त आहे। चला सुरू करूया। प्रश्न 51। प्रश्न: जिल्हा नियोजन समितीचा सचिव कोण असतो? उत्तर: जिल्हाधिकारी। विश्लेषण: जिल्हा नियोजन समिती ही जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे नियोजन करणारी सर्वोच्च समिती आहे। यामध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य, नगरपरिषदा आणि लोकप्रतिनिधी सहभागी असतात। संपूर्ण यंत्रणेचे प्रशासकीय नियंत्रण, समन्वय आणि अंमलबजावणी जिल्हाधिकारी करतो। प्रश्न 52। प्रश्न: जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गोळीबाराचा आदेश देण्याचा अधिकार कोणाला आहे? उत्तर: जिल्हाधिकारी। विश्लेषण: जिल्हाधिकारी हा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रमुख अधिकारी आहे। सेक्शन 144 CRPC नुसार गंभीर परिस्थितीत जमावबंदी किंवा इतर कठोर उपाय लागू करता येतात। लोकल दंगली, हिंसाचार किंवा राज्यविरोधी हालचालींमध्ये गोळीबार आदेश देण्याचा निर्णय त्यांचाच असतो। प्रश्न 53। प्रश्न: जमावबंदी व संचारबंदी करण्याचा आदेश कोण देतो? उत्तर: जिल्हाधिकारी। विश्लेषण: जमावबंदी, लोकांची मुक्त हालचाल मर्यादित करणे. संचारबंदी, हिंसक प्रसंग टाळण्यासाठी इंटरनेट व मोबाईल सेवा बंद करणे. भारतीय कायद्यानुसार CRPC ॲक्ट हे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे आहेत। प्रश्न 54। प्रश्न: जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था पार पाडण्याची जबाबदारी कोणावर असते? उत्तर: जिल्हाधिकारी। विश्लेषण: जिल्हाधिकारी पोलीस व इतर सुरक्षा यंत्रणेसोबत समन्वय साधून शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखतात। त्यांच्या अधिकारात जमावबंदी लागू करणे, संचारबंदी आदेश देणे, गंभीर परिस्थितीत गोळीबार आदेश देणे, आपत्ती व्यवस्थापन आणि दंगलीवर नियंत्रण ठेवणे। प्रश्न 55। प्रश्न: शेत जमिनीला बिगर शेती ना अशी मान्यता कोण देतो? उत्तर: जिल्हाधिकारी। विश्लेषण: ना म्हणजे नॉन ॲग्रिकल्चरल लँड, म्हणजे शेत जमिनीचा उपयोग औद्योगिक, निवासी किंवा व्यावसायिक उद्देशासाठी। जिल्हाधिकारी महसूल प्रशासनाचे सर्वोच्च अधिकारी असल्यामुळे ना मान्यता देण्याचे अधिकार त्यांच्याकडे आहेत। हा निर्णय स्थानिक विकास योजना, नकाशे आणि महसूल नोंदी पाहून घेतला जातो। प्रश्न 56। प्रश्न: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचा प्रमुख कोण असतो? उत्तर: जिल्हाधिकारी। विश्लेषण: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी बचाव, मदत व पुनर्वसन कार्यांचे समन्वय करते। जिल्हाधिकारी हा राज्य सरकारचा जिल्ह्यातील प्रमुख प्रतिनिधी असल्यामुळे प्रमुख म्हणून नेमला जातो। प्रश्न 57। प्रश्न: जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कोण असतो? उत्तर: जिल्हाधिकारी। विश्लेषण: जिल्हाधिकारी निवडणुकीची संपूर्ण प्रशासकीय जबाबदारी हाताळतो। मतदार नोंदणी व यादीची देखरेख, मतदान केंद्रे आणि सुरक्षा, तक्रारी व विवादावर निर्णय, त्यामुळे ते नैसर्गिकरित्या जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी ठरतात। प्रश्न 58। प्रश्न: महसूल विभागातील प्रांताच्या प्रमुखाला काय म्हणतात? उत्तर: प्रांताधिकारी। विश्लेषण: प्रांताधिकारी जमिनीची नोंद ठेवतो, कर व महसूल गोळा करतो आणि भूमिविवादांचे निराकरण करतो। त्याला प्रांतातील प्रशासन व शासन योजना अंमलात आणण्याची जबाबदारी असते। प्रश्न 59। प्रश्न: प्रांताधिकारी यांची निवड कोण करते? उत्तर: महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC। विश्लेषण: MPSC द्वारे आयोजित लेखी परीक्षा व मुलाखतीनंतर पात्र उमेदवार निवडले जातात। प्रश्न 60। प्रश्न: प्रांताधिकाऱ्याची नेमणूक कोण करते? उत्तर: राज्य सरकार। विश्लेषण: MPSC ने निवडलेल्या उमेदवारांची अधिकृत नियुक्ती राज्य सरकार आदेशाद्वारे करते। नेमणूक झाल्यानंतर प्रांताधिकारी आपल्या प्रांतात प्रशासन कार्यभार हाती घेतो। तर हे होते जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी यांच्या प्रमुख अधिकार, जबाबदाऱ्या व नेमणुकीची संपूर्ण माहिती। जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।